रायगडच्या पाटूमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. जय शिवराय. महाराजांच्या समाधीकडे निघालो. जाता जाता लांबून दिसणारा महाराजांचा सभामंडप सकाळच्या सोनेरी प्रकाशात खूप भव्य आणि मनमोहक दिसत होता. समाधीसमोर पोचल्यावर अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यात अश्रू आपोआप वाहू लागले. त्या पवित्र भूमीत उभा राहिल्यावर शब्द अपूर्ण पडतात. फक्त मस्तक नकळत झुकतं. मनात एकच वेदना होती. काश आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात असते. आजचा महाराष्ट्र, आजचा भारत पाहून महाराजांना कसं वाटलं असतं. ते क्षणी हृदयात एकच घोषणा निघाली. राजे तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत. तुमचा इतिहास आमचा अभिमान आहे आणि तुमचे विचार आमची ओळख आहेत. महाराजांना मानाचा मुजरा करून आणि महादेवाचे दर्शन घेऊन आम्हा रायगडच्या त्या मनमोहक सकाळचा सनराईज आनंद घ्यायला गेलो. समोर पसरलेला डोंगर रांगा, सोनेरी किरणांनी उजळलेला रायगड आणि निसर्गाची ती नीरव शांतता, ते दृश्य शब्दात वर्णन करणे अशक्य होते. फक्त एक विचार मनात घर करून राहिला. आज हे दृश्य एवढं भव्य आणि सुंदर दिसत आहे, तर महाराजांच्या काळात रायगड किती दिव्य, समृद्ध आणि तेजमय दिसत असेल. हे अविस्मरणीय दृश्य डोळ्यात साठवत आम्ही पुढे निघालो. आम्ही होळीच्या महल या ऐतिहासिक ठिकाणी पोचलो. तिथे पोचल्यावर वातावरणात एक वेगळंच ऊर्जा जाणवत होती. ढोल ताशांचा गजरात, मर्दानी खेळांच्या जोशात आणि जय भवानी जय शिवरायचा गर्जत महाराजांच्या स्वागतासाठी तयारी सुरू होती. प्रत्येक ढोलचा नाद, प्रत्येक तलवारीचा वार आणि प्रत्येक मावळ्यांचा जोश पाहून असं वाटत होतं की रायगड पुन्हा एकदा राज्याभिषेकाचा तो सुवर्ण क्षण जगत आहे. अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहत होते. अखेर तो सर्वांनी आतुरतेने वाट पाहत असलेला क्षण आला. छत्रपती शिवाजी महाराज पालखीत विराजमान होऊन रायगडावर पोचले. ढोल ताशे, तुताऱ्या आणि जय भवानी जय शिवराय च्या गर्जनेने संपूर्ण रायगड दुमदुमून गेला. आता सर्वांच्या नजरा राज्याभिषेक सोहळ्याकडे लागले होते. अरे स्वराज्याचं धनी आले, सुभाष छत्रपती झाले. त्रैलोक्याचं रूप आज आलया दिसून, त्रैलोक्याचं रूप आज आलया दिसून. शुभराज आल्यात पालखीत बसून, माझं शुभराज आल्यात पालखीत बसून. घर सोडला, पण रायगडाने दिलेल्या आठवणी आणि महाराजांची प्रेरणा आयुष्यभर सोबत राहील. जय भवानी जय शिवराय.